मंडळी, नवी मुंबई शहराची निर्मिती होऊन 41 वर्ष उलटली आहेत। सिडकोनं नवी मुंबईचं शहर वसवताना उभारलेल्या इमारती आता धोकादायक स्थितीत पोहोचल्या आहेत। त्यामुळे या शहरात सध्या पुनर्विकासाचे वारे वाहू लागलेत। पण या पुनर्विकासादरम्यान अनेक विकासकांनी खोटी आश्वासनं दिल्यानं प्रकल्प बंद पडून रहिवाशांवर कठीण परिस्थिती ओढवली आहे। त्यामुळे विकासकांकडून रहिवाशांची फसवणूक होऊ नये आणि घरमालकांना जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी धोकादायक इमारतींमधून स्वयं पुनर्विकास चळवळ उदयास आली आहे। स्वयं पुनर्विकास चळवळीत सामील झालेल्या रहिवासी सोसायट्यांची सिडको किंवा नवी मुंबई महापालिकेत अडवणूक झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा आज देण्यात आला। त्यामुळे आपलं सर्व रहिवाशांच्या परत आमचा प्रतिनिधी विनायक पाटीलचा रिपोर्ट। नवी मुंबई वसवून 40 वर्ष झालेली आहेत आणि ही नवी मुंबई वसवताना सिडकोने ज्या इमारती उभा केल्या होत्या त्याला आता 35, 40, 45 वर्ष झालेली आहेत। त्यामुळे अनेक ठिकाणी या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत, पडायला लागले। त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये रिडेव्हलपमेंटचं वारं हे जोरदार वाहू लागलेलं आहे। मात्र हे होत असताना अनेक बिल्डरांनी नवी मुंबईतल्या सोसायट्यांची रहिवाशांची फसवणूक केली आहे आणि हीच फसवणूक भविष्यामध्ये होऊ नये म्हणून आता या ठिकाणी तज्ञ व्यक्तींचं आहे ते मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आलं होतं। स्वयं पुनर्विकास गरजेचा या ठिकाणी आहे, परंतु पुनर्विकासाच्या नावाखाली या ठिकाणी अनेक बिल्डर आणि दलाल यांचा सुळसुळाट झालेला आहे। मूळ सदनिकाधारकांना काही मिळत नाही, त्यांना हक्काच्या घरापासून, त्यांना हक्काच्या अधिकारांपासून वंचित ठेवण्याचं काम इथले काही मंडळी करतायत। बिल्डरांच्या योजनेचा मुकाबला करणारी ही योजना आहे, त्यामुळे बिल्डरांकडून त्रास होईल आणि बिल्डरांचे दलाल सर्व राजकीय पक्षामध्ये असतात आणि ते त्रास देणार। पण यातून शेवटी स्वयंविकास हा लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम आम्ही करत आहोत आणि लोक मग त्याच्यानंतर स्वतःचा निर्णय स्वतः घेत। काय होतं की सर्वसामान्य आपल्या नवी मुंबई सिडको असेल किंवा नवी मुंबई महानगरपालिकेला असेल, या बिल्डर लॉबीने त्यांना एक सवय लावलेली आहे, अंडर टेबल। त्यांना पैसे दिल्याशिवाय ते कुठल्याही प्रकारच्या फायली ते हलवत नाही, सहाय्य करायला मागत नाही। परंतु जर स्वयं पुनर्विकासात त्यांनी जर असं काही करण्याची ते हिंमत करत असतील तर आम्हाला आंदोलनाचा शिवाय दुसरा मार्ग नाही आहे आम्हाला। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।